तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळून नेलं पप्पाने आपल्याला आज पण गाईज पाणी मारायला ना. घरी येऊन बघतो तर आज आलं तर आपलं ब्लॉक ना गाईज. गेलो वरती ना, आज पाईप नेता खालती, त्याच्यामुळं आज आपल्याला पाईप ओढायला लागला. आणि मग काय घेतला ओढला, कारण गाईज वरती पाणी मारतात. मग काय समदे का मारला पाणी ना. बघता होतं इकडं जाऊन किचनमध्ये, इकडं पण सूर्योदयाचं दर्शन होतं. काल काय मी बघलाच नाही गाईज. इकडं बघा, इकडं पण सूर्योदयाचं दर्शन होतं ना. मग काय धरली घरची वाट ना, आलो उतरता खालती तर बघताय बाई आत्या वगैरे तिकडे पायऱ्या. मग घेतला वापस एकदा थोडासा घराचा व्ह्यू आणि पोचलो गाईज एकदाशी घरी. मग झालो फ्रेश आणि घातले कपडं, कारण आज जायचं आपल्याला शाळेत, थोडासा काम होता ना. मग काय गाईज निघलो फटाफट, कारण की झालं आपल्याला टाईम, आज जायचं होतं शाळेत. नाही बघा आपली गाडी मस्त घेताना पोचलो गाईज शाळेत. बघतो ते 3 माकरा भेटले आपल्याला, त्यांच्या आपला मित्र नाही बघा ना, गावची लई रिपोरात घ्यायची. याला काय घरान टाईमच भेटला नाही, मग शाळेनं एवढ्याने अभ्यास केला. यो शेंग तर याच्या मागं तर कोणीच लागू नका व्हायचं. मग दिला मॅडम मग कार्ड नाही बघा गाईज आपली शाळा. गाईज घरा येऊन बघता यो बोलतं, आज बोलतं अख्खे दिवस बोलतं मी प्रिपेअर केलं. मी याला बरं काय बोलायचं, जाऊ दे बरं. मग शेंगला पप्पाने चल बोलतं आपल्याला आज एक काम, तर जाऊन येऊ बोलतं. तर गाईज जेलो ना. बघता तर पप्पाने आणलं आपल्या हार्डवेअरच्या दुकानावर नाही. हे काय कसलं केमिकलचा डब्बा दिला माझ्या हातात, मी नाही आणलं ना. दिलं गाईज ना. वरती येऊन बघता तर पत्रांचं काम आपलं अख्खा पूर्ण झाले गाईज ना. मम्मी पण बघू होती, बोलतं काम कुठं राहिलं नाही ना बोलतं. तर गाईज मग निघालो संध्याकाळच्या बड्डेला ना. गाईज इकडं पोचलो तर बघतो बड्डेच झालता. मग काय याला बघला, मला भीमची आठवण आली गाईज. हे बघा असा होता बड्डेचा डेकोरेशन. घरी येऊन केला आपण ब्लॉग एंड. बाय बाय.